आता आपण आलेलो येऊरच्या दिशेने. पुढे काहीच आपण जसं म्हटलं गेलं होतं की येऊरचं डोंगर कव्हर करू, पण अनफॉर्च्युनेटली आता तो टाइम नाही उरलेला आहे आपल्याकडे. त्याला थोडं जायला पण वेळ लागणार आहे. तर ह्या पण आता येऊरमध्ये एंटर केलेलं आहे. मित्र आलो होता उपनद्याच्या इथे तिथून. हे बघा येऊर हिल्स. इथे तुम्हाला महादेव त्यांची मूर्ती पण दिसते. वेळ नक्की चांगली आहे त्याच्यामध्ये. आता गणपती मंदिर पण दाखवतो तुम्हाला. आपण आता जिथे चाललो आहोत ती जागा माझ्या मित्राला माहिती आहे. त्या मित्राचं नाव आहे चातुर्य. तर तो आपल्याला सांगेल आता आपण कुठे चाललो आहे ते. तर मी त्याच्याकडे कॅमेरा फिरवतो होता. हॅलो गाईस. तर जसं की आपण बघताय रॅन्डम ब्लॉग करतोय हा माझा मित्र अद्वैत गाणेकर. तो त्याला मदत करण्यासाठी आपण आज येऊरला तर नाही जाता येणार, पण आपण उपवन लेकला जाऊ सध्या आणि मग तिथून बघू म्हणजे कुठे अजून रॅन्डम फिरता येते का. तर चला तर मग. आता आपण आलेलो येऊरच्या दिशेने. तिथून पुढे सगळं येऊरचे डोंगर असतील आणि तुम्हाला मी उपवन लेक पण दाखवणार आहे. त्याच्या इथे विठ्ठलाची मूर्ती पण अशी छानशी मूर्ती आहे, ती तुम्ही बघू शकता. तर गाईज आपण जसं म्हटलं गेलं होतं की येऊरचं डोंगर कव्हर करू, पण अनफॉर्च्युनेटली आता तो टाइम नाही उरलेला आहे आपल्याकडे. बिकॉज 1-1.5 तासात येऊर मध्ये अंधार होईल. अंधार झाल्यावर तिकडे बिबट्या वाघ वगैरेचा वावर खूप वाढला जातो. सो आपण आता येऊर एक दुसऱ्या ब्लॉग मध्ये कव्हर करू. सध्या तरी आपण उपवनला जाऊ आणि तिकडचा आजूबाजूचा परिसर बघू. असं उपवनचं हे की उपवनच्या काय म्हणू शकतो आपण, उपवनच्या परिसरात बेथनी हॉस्पिटल आहे. त्या बेथनी हॉस्पिटलचा इथे बिबट्या सापडला गेला होता. सो आपण तिकडे जाऊ आणि मजा करू. पहिले तर उपवन बघू, उपवन दाखवू तुम्हाला आणि मग तिकडे करू. थँक्यू. आता बघत आहोत आपण उपवनच्या रस्त्याला लागलेलो आहोत. ते 1 जानेवारी आज नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे ट्रॅफिक भरपूर जास्त दिसतोय आपल्याला. त्यामुळे जायला पण वेळ लागणार आहे. मग जाऊन अपडेट करतो. तर ह्या पण आता येऊरमध्ये एंटर केलेलं आहे. इथे मला उपवन लेक बघायला मिळेल. जसं चातुर्य बोलला, इथे बेथनी हॉस्पिटल आहे, तिथे बिबट्या सापडलेल्या. त्यामुळे रात्रीचा फिरणं इथे फार डेंजरस आहे. रात्री 12 नंतर जनरली लोक दिसत नाहीत, कमी असतात लोक. तर चला आपण आता उपवन लेक बघूया. आम्ही मित्र आलो होता उपवन लेकच्या इथे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो उपवन लेकचा. जो तुम्ही बोललेलो, पाठी विठ्ठलाची मूर्ती पण दिसते आणि आपल्याला इथे उपवन लेकचा व्ह्यू पण एकदम झकास मिळतो. तर आपण आता बघत आहोत की मी तुम्हाला जसं म्हटलेलं तसं उपवन लेक आणि विठ्ठलाची मूर्तीच्या इथे आलो आहोत. इथे 2 अट्रॅक्शन फार मेन आहेत, ती तुम्ही एकदम चांगली अट्रॅक्शन आहेत उपवनची, ती तुम्ही बघू शकता. पाठी जी दिसते माझ्या, ती विठ्ठलाची मूर्ती, ती आत्ताच इनॉग्रेट झाली आहे. 3-4 महिन्यात इनॉग्रेट झाली आहे. जर तुम्हाला तारीख माहिती असेल तर प्लीज कमेंट करा. आणि आता तुम्हाला उपवन लेकचा व्ह्यू पण दाखवतो. इथून उपवन लेकचा व्ह्यू पण एकदम भारी दिसतो. इथे हा एकदम ओजी स्पॉट म्हणताल आपल्याला, चांगला स्पॉट आहे. इथून तुम्ही दोन्ही व्हिडिओ शूटिंग करायचं असेल, फोटो शूटिंग करायचं असेल ते पण करू शकता. म्हणजे तुम्हाला उपवन लेकचा व्ह्यू पण चांगला मिळेल बाजूला. आणि पाठीचे आहेत ते येऊर हिल्स पण आहेत आणि पाठी विठ्ठलाची मूर्ती. अशा प्रकारे तुम्हाला एक चांगला व्हिडिओ इथे घेता येईल. आता उपवनला आलेलो. तिथे उपवनला बरेच खाण्याचे स्टॉल्स पण आहेत, जे तुम्ही तिथे खाऊ शकता. पाणीपुरी आहे, शेवपुरी आहे, म्हणजे चाटचे असे वेगवेगळे स्टॉल आहेत, तिथे तुम्ही खाऊ शकता. परत तिथे फूड कोर्ट पण आहे. तिथे पण तुम्ही भरपूर काय खाऊ शकता. सँडविचेस आहेत, मॉकटेल्स आहेत, त्याच्यानंतर डेझर्ट्स पण भरपूर इथे मिळतात. तर तिथे ते तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती आहे, तिथे फूड कोर्ट आहे, तिथे तुम्ही भरपूर काय खाऊ शकता. तर आता मी पाणीपुरी खातो आहे. आता तुम्हाला नंतर विठ्ठलाचा स्पॉट पण दाखवणार आहोत. ते पण एक मेन अट्रॅक्शन आहे उपवनचं. हे समोर जे दिसतंय तुम्हाला ते फाउंटन असतं. रात्री कलरफुल फाउंटन इथे असतो. रात्री साधारण 1-1.5 तास तो चालतो. तो पण बघायला येऊ शकता. अगदी समोर तुम्हाला जे डोंगर दिसत आहेत ते येऊर हिल्स आहेत. तिथे पण जायला परमिशन लागते, ते आपण कधीतरी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू. असा हा लेकचा व्ह्यू तुम्हाला चांगला भेटतो इथून. हे बघा येऊर हिल्स. इथे तुम्हाला महादेव त्यांची मूर्ती पण दिसते पाण्यातली. ते तुम्ही बोटिंग पण करू शकता. इथे
उपवनच्या फूड कोर्टला आलेलो, तिथे तुम्ही भरपूर काय खाऊ पण शकता. इथे गणपती मंदिर पण आहे, ते पण तुम्ही बघू शकता. तर गणपती मंदिर पण दाखवतो तुम्हाला. मला इथे भेळ खायला थांबलेलो आहोत आणि आपण इथे उपवन लेकच्या साईडला बसलेलो. तिथून आपल्याला व्ह्यू पण एकदम भारी मिळतो. भेळेची पण तुम्हाला टेस्ट सांगणार आहे की तुम्ही खाऊ शकता नाही खाऊ शकत. 70 रुपीजची भेळ आहे आणि कशी टेस्ट आहे काय टेस्ट आहे चांगली आहे का ते सगळं तुम्हाला सांगतो. आपली भेळ इथे आलेली आहे. आपण आता रिव्ह्यू देणार आहोत भेळचा. आपल्याला भेळमध्ये सगळं दिसतंय. चणे टाकलेत, त्याच्यानंतर शेव आहे, वरतून दाणे आहेत, कोथिंबीर आहे. ते आता टेस्ट करून बघूया भेळची टेस्ट कशी आहे ती. भेळ नक्की चांगली आहे. त्याच्यामध्ये गोड आंबट फ्लेवर एकदम चांगला येतोय. त्याच्यामध्ये चण्याचा नंतर आफ्टर टेस्ट चण्याची टेस्ट क्रंची टेस्ट ती पण चांगली लागते. दाणे पण एकदम व्यवस्थित आहेत आणि भेळ मी नक्की रेकमेंड करीन. इथे उपवन लेक आला तुम्ही ही भेळ नक्की ट्राय करू शकता. मंदिर आहे तसं तुम्ही बघू शकता. दाखवतो तुम्हाला. आत्ता तुम्हाला भरपूर अट्रॅक्शन ठाण्यामध्ये आम्ही दाखवले. उपवन लेक दाखवला, विठ्ठलाची मूर्ती दाखवली, त्याच्यानंतर तिथे काय काय खाऊ शकतात ते दाखवलं. परत तिथून तुम्ही हे फायर आपलं फाउंटन पण करू शकता ते पण दाखवलं. तर असंच अट्रॅक्शन आम्ही तुम्हाला दाखवत राहू. तर चला मित्रांनो, आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. असेच अट्रॅक्शन आम्ही तुम्हाला दाखवत राहणार. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चलो बाय बाय.